विधानसभेपूर्वी राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा काढत परप्रांतीयांवर सरकारचा खर्च आणि आरक्षणाबाबत वक्तव्य केलं। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे देखील राज ठाकरे बोलले। त्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर जोरदार भडकलेले आहेत, त्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट। आंबेडकरांच्या निशाण्यावर ठाकरे बंधू, राज ठाकरेंविरोधात टाळा लावा। माझं म्हणणं टाळा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट ताबडतोब लागला पाहिजे। प्रकाश आंबेडकरांच्या मागणीनं खळबळ। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी राज्यात पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय। सरकारचा निधी मुंबई परिसरातल्या परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतो आणि त्यामुळे राज्यातल्या जनतेवर अन्याय होतो असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। मात्र हे बोलताना राज ठाकरेंनी याला आरक्षणासोबत जोडलं आणि प्रकाश आंबेडकरांचा भडका उडाला। समाजात फूट पाडणारं विधान करणाऱ्या राज ठाकरेंना टाळा लावा अशी खळबळजनक मागणीच आंबेडकरांनी केली। मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। अशा व्यक्तींना मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे, कारण हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशांना असणारा आतमध्ये टाकून मोकळा झालं पाहिजे। समाज दुभकला की देश दुभकतो। त्याच्यामुळे UAPAचा कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट तो यांना लागला पाहिजे। माझं म्हणणं टाळा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट ताबडतोब लागला पाहिजे। प्रकाश आंबेडकरांची राज्यभर आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे। या यात्रेत आंबेडकरांनी SC ST सह OBC आरक्षणाचा मुद्दाही लावून धरलाय। तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही पक्ष बांधणीसाठी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे। त्यातच पुण्यात माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत भूमिका मांडली। त्यावरून आंबेडकर चांगलेच भडकलेत। त्यातच राज ठाकरेंविरोधात टाळा लावण्याची मागणी केली आहे। मात्र हा टाळा कायदा काय आहे ते पाहूया। 1985 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला। दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा आहे। अरुण गवळी हा टाळा कायद्याअंतर्गत अटक केलेला पहिला गँगस्टर। आनंद दिघेंविरोधातही टाळा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। या कायद्यात आजीवन कारावासाची तरतूद आहे। गैरवापर होत असल्यामुळे 1995 साली टाळा कायदा रद्द करण्यात आला। राज ठाकरेंपाठोपाठ आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून संबंध ताणले गेलेल्या उद्धव ठाकरेंवर देखील टीकेची झोड उठवली। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असताना बघितलं इलेक्शनचा, तर डबल आहे एकनाथ शिंदेचा। जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेनेक आता खरा शिवसेना मानतोय। आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील वाद समोर आले। मात्र आता आंबेडकरांनी एकीकडे राज ठाकरेंना तुरुंगात टाकण्याची भाषा केली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी नसल्याचं भाष्य केलंय। दोन्ही ठाकरेंना अंगावर घेण्यामागे प्रकाश आंबेडकरांची नेमकी काय रणनीती आहे याचीच सर्वांना उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।